नमस्कार. पैसा है के पैसा या मराठी अर्थविषयक यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या चॅनलवरचा आपला हा 40वा व्हिडिओ. तुमच्या कमेंट्समधून भरभरून प्रेम मिळतंय हे खूप महत्त्वाचं वाटतंय. आधी सुरुवातीला व्यक्त करतो कारण बऱ्याच कमेंटमध्ये मी जे विषय मांडतो आहे त्या विषयाबद्दल बऱ्यापैकी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. म्हणजे एक नवीन माहिती मिळाल्याचं एक समाधान तुम्ही व्यक्त करता ते मला फार समाधानी करतंय. म्हणजे फार महत्त्वाचं वाटतं, फार चांगलं वाटतं. आणि त्याचबरोबर काही सूचनाही असतात. त्याही सूचनांचं म्हणजे तुम्ही ज्या सूचना देता की या विषयावरती व्हिडिओ बनवा किंवा त्या विषयावर व्हिडिओ बनवा, तर हे सुद्धा माझ्यासाठी खूप म्हणजे चॅलेंजिंग म्हणता येणार नाही, पण म्हणजे सुखावं आहे की तुम्ही काहीतरी विचार करताय. ह्या विषयावरून आपण या विषयावरती व्हिडिओ बनवणं गरजेचं आहे असंही मला वाटायला लागतं. आता त्यामध्ये काही कमेंट ज्या आहेत त्याचा आज प्रामुख्याने मी इथं उल्लेख करणार आहे आणि त्यावर विषय आधारित आहे की एक कमेंट वाचण्यात आली माझ्या. ते म्हणतात काय पैसा 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 नुसतं करायचं, काय आयुष्यभर फक्त पैसा पैसाच करायचं आहे का? म्हणजे आपण फक्त जगणं जे आहे, आपलं आयुष्य जे आहे ते फक्त पैशासाठीच जगायचं आहे का? तर मला थोडंसं विशेष वाटली ती कमेंट वाचून. म्हणजे असं अगदी मी म्हणणार नाही की ती चुकीची कमेंट आहे, पण विशेष यामुळे वाटली की आज आयुष्य जगायचं म्हटलं ना तर प्रत्येक ठिकाणी पैसा लागतोच आहे हो. म्हणजे ही काळाची गरज झाली, ही आज म्हणजे आपल्या जगाने ती स्वतः निर्माण केलेली गरज आहे. त्यात आपण कसे म्हणजे असे वेगळे ठरू शकतो? म्हणजे आपण सर्वसाधारण जर आयुष्य जगायचं म्हटलं तरी सुद्धा कष्ट, परिश्रम, संघर्ष आणि पैसा हा गरजेचाच झालेला आहे, अविभाज्य घटक झालाय तो. मग आपण त्याला असं वेगळं कसं करू शकतो? त्यामुळे ती कमेंट मला फार विशेष वाटली की ज्या कोणी व्यक्तीने लिहिली आहे, त्या व्यक्तीचं मी इथे नाव नाही घेणार आहे, पण त्या व्यक्तीने लिहिल्यामुळे असं वाटलं की त्या माणसाला खरंच म्हणजे त्या व्यक्तीला पैशाची गरजच कशी वाटत नाही किंवा बिना पैशाचं आयुष्य कसं आपण जगू शकतो. मग इच्छा, आकांक्षा किंवा काही पुढच्या प्लॅनिंग्स या सगळ्या गोष्टी सोडूनच द्याव्या लागतील. आणि मग हे सगळं सोडून दिलं तर मग ते आयुष्य काय राहिलं? म्हणजे हे सगळं जरा ते म्हणतात ना की विचारांचा कल्लोळ जो आहे तो सुरू झाला, म्हणून मी हा खास व्हिडिओ बनवतोय. मग आता इतर जे व्ह्यूअर्स आहेत किंवा इतर जे आपले सबस्क्रायबर्स आहेत, मी तुम्हाला आता प्रश्न विचारतो. तुम्ही सांगा की आयुष्यात आपल्याला किंवा जीवनात, दैनंदिन जीवनात रोजच्या पैसा लागत नाही अशी कुठली वेळ किंवा कुठली गोष्ट आहे का? जर असं असेल तर तुम्ही तसंही सांगा की इथं अजिबात पैसा लागत नाही. मग त्यासाठी एकच आहे, 4 भिंतीमध्ये बंदिस्त राहा, पण तिथे सुद्धा तुम्हाला जेवण वगैरे तर लागतंच आहे. तुम्हाला म्हणजे सगळ्या गोष्टींची गरज तर आहेच ना, मग त्यासाठी पैसा तर लागतोच आहे ना. म्हणजे जगणं आणि पैसा हे अतूट झालेलं आहे. प्रत्येक ठिकाणी पैसा आज लागतोय. मग तुम्ही विचार करून सांगा पैशाशिवाय काय आज चालतं जगामध्ये. म्हणून हा विषय घेतला की इथे पैशाची किंमत कळते. मग अशा कोणत्या गोष्टी आहेत? मग तुमच्या सुद्धा आयुष्यात तुम्ही त्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मला माहिती आहे की यावेळी मला पैशाची खरी किंमत कळाली, यावेळी या प्रसंगी मला पैशाची किंमत कळली. मग असे कोणते प्रसंग किंवा कोणत्या वेळी किंवा कोणत्या गोष्टी आहेत त्या तुम्ही नक्की कमेंटमध्ये लिहा. एक 4-5 उदाहरणादाखल म्हणून मी एक 4-5 गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला मी इथे सांगतो की खरी किंमत पैशाची तेव्हा कळते जेव्हा पहिली सांगतो तुम्हाला. अगदी गाडी घेणं, बंगला घेणं, फ्लॅट घेणं ह्या फार मोठ्या गोष्टी झाल्या, पण सर्वसामान्यांचं आपण आयुष्य जगत असताना आठवा कदाचित तुम्ही भाडेकरू म्हणून राहत असता आणि घरमालक तुमच्या घरी, तुमच्या दारी येऊन विचारतो, सर भाडं कधी देताय? आणि तुम्ही काय करता? लाजिरवाणे होता आणि सांगता, सर तुम्हाला पुढच्या आठवड्यात नक्की भाडं देतो. तो म्हणतो 10 तारखेला आपला महिना भरतोय आणि तुम्ही आज 20 तारीख ओलांडली तरी मला सांगताय की पुढच्या आठवड्यात देतो. म्हणजे अशी वेळ मारण्याची परिस्थिती येते. त्यावेळी आपला म्हणजे आत्माभिमान जे काय असेल ते सगळं तिथं गुंडाळून ठेवावं लागतं, हो की नाही? हे अनुभवलंय की नाही सांगा? मग त्यावेळी खरी किंमत ती पैशाची कळते की आपल्याकडे किती लिमिटेड पैसा आणि पैसा नाहीच आहे असं आहे. बरोबर. मुलांचं शिक्षण असतं. सर्वसाधारण सगळीच मुलं जी आहेत ती काय हायफाय एकदम चांगल्याच मोठ्या कॉलेजला, मोठ्या हायस्कूलमध्ये असतात असा विषय नाही. पण आपल्या सर्वसामान्यांनी एखादं हायस्कूल चांगलं निवडायचं म्हटलं तरी तिथे फीज भरायला सुद्धा पैसे नाहीत आणि म्हणून आपण तिथे ॲडमिशन घेऊ शकत नाही. त्यावेळी आठवून बघा आपल्या मनाला वेदना काय होतात.
आणि त्यावेळी मन मारून आपण एकदम साध्या कुठल्या तरी शिकायला मुलं कुठेही शिकतात, ते यावरही कोणीतरी असं म्हणेल ज्याला अभ्यास करायचा तो कुठेही करतो, सगळं मान्य आहे. पण एक आपली पण इच्छा असते की अशा एखाद्या शाळेमध्ये, अशा एखाद्या चांगल्या हायस्कूलमध्ये आपला मुलगा मुलगी असावी. पण तिथे आपण पैशाअभावी ॲडमिशन घेऊ शकत नाही, तेव्हा तिथे पैशाची खरी किंमत कळते. बरोबर. म्हणजे हे मी अनुभव का सांगतोय की त्या कमेंटला मी निगेटिव्हली घेत नाही, त्यावरती मी उजेड टाकण्याचा, प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय की असं नाही हो. तुम्ही थोडासा विचार करून बघा. जर तुम्ही असं ठरवलं की जसं चाललंय जग तसं चालू द्या, आपल्या वाचून काय अडत नाही ना आपलं कोणा वाचून आपलं काय अडत नाही ना आपल्या वाचून कोणाचं अडत नाही, असं चाललं तरीही चालेल. पण तुमच्या स्वतःचा जरी तुम्ही विचार केला की थोडी जरी प्रगती आपल्याला करायची, थोडी तरी इच्छा आपल्याला पूर्ण करायची आहे, तर तिथे पैसा हा हमखास लागतो. मुलगा मुलगी तरुण आहे, कॉलेज आहे, कॉलेज पूर्ण झालेलं आहे तुमचं, लक्षात घ्या. त्यानंतर आता उच्च शिक्षणासाठी पाठवायचंय, मुलं हुशार आहेत, पण तिथे सुद्धा पुन्हा प्रश्न पैशाचा येतो. ॲडमिशन तुम्हाला घ्यायचं असतं चांगल्या कॉलेजला, पण तिथली फी ती तुम्हाला परवडणारी नसते, आणि मग मन मारून तुम्ही कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी त्याला ॲडमिशन घ्यायला भाग पाडता. तेव्हा तिथे पैशाची किंमत कळते की नाही कळते ते सांगा. आता वैयक्तिक पुन्हा समजा एखादी गाडी घ्यायची आहे, तुमच्याकडे बाईक आहे, पण आता तुमची इच्छा आहे 4 व्हीलर घ्यायची. आपला पैसा बघून आपण पहिल्यांदा तो विचार करतो की जुनी घ्यायची की नवीन घ्यायची. म्हणजे इथून सुरुवात होते. जुनी का घ्यायची? कारण आपल्याकडे पैसा नाही, आणि मन मारून आपण नवी गाडी घेण्याऐवजी सेकंड हँड, अगदी खटारा जरी असेल तरी ती घ्यायला भाग पडतो स्वतःला. का? कारण पैसा नाही. आणि मग जेव्हा ती गाडी आपण चालवत असतो त्यावेळी आपल्याला खरी पैशाची किंमत कळते. बाजूने जेव्हा एकदम नवी गाडी जाते त्यावेळी आपल्याला समजतं की आपल्याकडे पैसा फार कमी आहे, आणि तेव्हा पैशाची खरी किंमत कळते. असे कितीतरी प्रसंग सांगू शकतो मी की जिथे पैशाची खरी किंमत कळते. चला, ते मगाचं तुम्हाला उदाहरण सांगितलं की ॲडमिशन घ्यायला पैसे नाहीत, मुलगा तुमचा शिकला नाही, जास्त तुम्हाला शिकवता आलं नाही, तो आता बेरोजगार आहे. गृहीत धरा त्याला एखादा उद्योग, अगदी शॉप एखादं टाकून द्यायचंय, तुम्हाला कुठलं तरी दुकान टाकायचंय, आहे भांडवल? नाही. मग काय? मग हेच की पैशाची कमतरता जाणवते, आणि तिथे पुन्हा एकदा पैशाची किंमत कळते. खरंय की खोटं आहे? मग हे सगळं असताना आपण पैशाला महत्त्व द्यायचं नाही, हे कसं शक्य आहे? म्हणून मी त्या कमेंटला पॉझिटिव्हली घेऊन हा व्हिडिओ बनवला. मग आता तुम्ही सुद्धा तुमच्यावर आलेले असे प्रसंग असतील किंवा तुम्हाला आलेले असे अनुभव असतील की ज्यावेळी खरंच गरज असते, खूप गरज असते, पण त्यावेळी कुणीही मदत करत नाही आणि पैसा तर अतिशय गरजेचा असतो. असे प्रसंग जे आहेत त्या प्रसंगी तुम्ही काय केलं असेल किंवा काय नसेल तो भाग वेगळा, पण असे प्रसंग तरी किमान तुम्ही कमेंटमध्ये लिहावेत अशी माझी इच्छा. चला, अजून एक अनुभव सांगतो किंवा आणखीन एक उदाहरण सांगतो. न सांगता येणारा आजारपण. कोण कधी कशामुळे आजारी पडेल सांगता येऊ शकतं नाही. अशा वेळी चांगल्या हॉस्पिटलमध्ये आपल्याला त्यावरती उपचार करायचे असतात, पण पैसा नाही, म्हणून आपण सर्वसाधारण गल्लीबोळातल्या एखाद्या दवाखान्यातल्या त्या डॉक्टरला गाठतो आणि आपला तात्पुरता का होईना इलाज करतो. बऱ्याच वेळा असंही घडतं, उपचाराविना त्या रुग्णाची हेळसांड होते. मग तुम्ही सांगा त्यावेळी खरी पैशाची किंमत कळते की नाही? मग असे प्रसंग आपल्यावर येतात किंवा असे अनुभव येतात, आणि मग तरीही आपण म्हणायचं पैसा 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 काय करता? असं नाही होऊ शकत हो. पैसा आज गरज झालेली आहे. रोटी, कपडा और मकान असं जे बेसिक स्ट्रक्चर सांगितलं जायचं ना, त्यात आता पैसा हा बेसिक झालाय. कारण पैसा असेल तर रोटी मिळेल, पैसा असेल तर मकान मिळेल, पैसा असेल तर कपडा मिळेल, ही परिस्थिती झाली आहे. त्यामुळे पैशाला महत्त्व हे द्यावंच लागणार, नाही तर त्या पैशाची किंमत जी आहे ती अशा प्रसंगी कळेलच आणि कळतेच. म्हणून आजच मला असं वाटतं की तुम्ही डोळे उघडावेत आणि पैशाला महत्त्व द्या, वेळेला महत्त्व द्या, कष्ट करा, आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं इमानदारीने जिथून पैसा मिळवता येईल तिथून पैसा मिळवण्याचा नक्की प्रयत्न करा. मगाशी उदाहरण सांगितलं गाडीचं, म्हणजे आपण सेकंड हँड खटारा गाडी घेतली, चला चालवतोय मन मारून का होईना. तशीच परिस्थिती हप्त्यावरती गाडी घेतलेल्यांची सुद्धा होऊ शकते. म्हणजे आपण घेतो गाडी नवीन आणि त्याच्यावरती लोन असतं, आणि ते लोन जर आपण व्यवस्थित परतफेड करू शकलो नाही तर बँकवाले ती गाडी टो करून घेऊन जातात.
त्यावेळी पैशाची खरी किंमत कळते. मग असे किती प्रसंग सांगायचे तुम्ही सांगा. म्हणजे आपण बेरोजगार असणाऱ्या मुलाला जॉब देऊ शकत नाही, त्याला आपण एखादा उद्योगधंदा उघडून देऊ शकत नाही. एवढंच काय, स्वतःच एकाच दिवशी नोकरीवरून बेरोजगार झालात, काय करणार तुम्ही. म्हणजे हा विषय घ्या लक्षात की पैशाची गरज किंवा पैशाची किंमत किती मोठी झाली आहे. अचानक तुम्हाला एक लेटर येतं, एक मेल येतो की उद्यापासून तुम्ही कामावरती येऊ नका, उद्यापासून आम्ही दुसरा नेमलेला आहे वगैरे. तुम्ही अशा वेळी काय करू शकता. तुमच्याकडे बॅक फंडिंग आहे, मग त्यावेळी पैशाची खरी किंमत कळते. मग हे सगळं मी जे आज सांगितलं किंवा आज जे सांगतो आहे ते याच कारणासाठी सांगतोय की पैशाला महत्त्व द्यावं. आणि हा चॅनलच मी जो आहे तो सुरू केलेला आहे तो याच कारणासाठी की आर्थिक साक्षरता जी आहे ते आपल्या महाराष्ट्रात मराठी माणसामध्ये रुजवली गेली पाहिजे आणि ती वाढवली पाहिजे. त्यामधून एक प्रेरणा मिळावी, त्यामधून एक नॉलेज मिळावं आणि त्यामधून आपल्या मराठी माणसाची महाराष्ट्राची प्रगती व्हावी, यासाठी हा चॅनल आहे. मला त्यामुळे त्या कमेंटमुळे हा विषय घ्यावा वाटला की तुम्ही असे निराशावादी झाला असाल किंवा तुम्हाला जर खरंच पैशाबद्दल विशेष महत्त्वच वाटेना असं झालं असेल तर ते फार चुकीचं आहे. प्रसंग आल्यानंतर त्या पैशाची किंमत कळण्याआधी मला असं वाटतं तुम्ही जागरूक व्हावं आणि पैसा वाढवण्यासाठी, पैसा वाचवण्यासाठी जे काय करता येईल तुम्ही ते करणं गरजेचं आहे आणि ते सुरू करावं असं मला वाटतं. म्हणून हा खास व्हिडिओ जो आहे तो या प्रसंगी बनवतोय. चला, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर तुमचे अगदी मनापासून धन्यवाद. आणि महत्त्वाचं जो आजचा विषय आहे की अशा प्रसंगी पैशाची किंमत कळते, असे कोणते प्रसंग तुमच्या आयुष्यात आले, तुमच्या जीवनात आले, ते तुम्ही या कमेंटमध्ये थोडक्यात लिहिण्याचा प्रयत्न करा. हे मला फार बरं वाटेल. म्हणजे ते ऐकून जे लोक अगदी निद्रास्थित आहेत, निवांत आहेत की काही फरक पडत नाही, पैसा असला काय नसला काय, ते जरा तरी जागे होतील आणि प्रगती करण्यासाठी वाटचाल सुरू करतील असं मला वाटतं. म्हणून तुम्ही त्या कमेंटमध्ये तुमचे ते प्रसंग नक्की लिहा की जिथे खरी पैशाची किंमत कळते. थांबतो इथे. काळजी घ्या आणि महत्त्वाचं, पैशाला महत्त्व द्यायचं कमी करू नका. पैसा आहे तर आपण आहोत पैसा वाढवण्यासाठीच आहोत असं समजा. धन्यवाद.